दिवस आपण आज साजरा करतो, म्हणजे साध्या पद्धतीनं. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्च्युली मला खूप छान वाटतंय तुम्ही मला इथे बोलवलं एवढ्या निरागस चेहऱ्यामध्ये. म्हणजे लहान मुलं आपण म्हणतो, लहान मुलं देवाघरची फुले असतात वगैरे, ते म्हणण्यासाठी नाहीये, पण ऍक्च्युली असतातच. ते इतके छान पद्धतीने स्पीच करत होते, काही जणांना आठवलं नसेल, पण इथे येऊन उभा राहायचं म्हणजे जे तुमचे शिक्षक आहेत किंवा इथे पालक आहेत त्यांनाही माहिती असेल की स्टेजवर येऊन काहीतरी बोलायचं म्हणजे शक्य नाही. कित्येक जणांनी तुमच्या वयात बोलले पण नसतील आणि तुम्ही खूप सुंदर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनीच बोलले. म्हणजे खूप कौतुक वाटलं. सरांनी सांगितलं की काही जणांनी तयारी शाळेतून करून घेतली, काही जणांनी स्वतः घरी येऊन तयारी करून घेतले. त्याच्यावरूनच कळतं की तुम्ही खूप खूप हुशार आहात. कसं असतं, शाळा ही फक्त शिकवण्याचं काम करत नाहीये, ती सुसंस्कृत विद्यार्थी घडवते आणि आपले भावी नागरिक घडवायचं काम शाळा करत असते. आपला जो तिरंगा आहे तो आपल्याला असं वाटतो की फडकत राहतो. जर तुम्ही पुढे चालून जर खूप चांगले नागरिक घडलात तर हा तिरंगा आपला काय असेल, असाच अभिमानाने फडकत राहील. कारण तुमच्यातूनच पुढे कोणीतरी डॉक्टर बनणार आहे, इंजिनियर बनणार आहे, पोलीस ऑफिसर बनणार आहेत, अधिकारी बनणार आहेत, राजकीय नेते बनणार आहेत, कोणीतरी पीएम बनेल इथूनच. काय सांगता येते? म्हणजे तुम्ही आहात ते फक्त विद्यार्थी नाहीयेत, तर भावी पिढीतले आपल्या देशाचे भावी नागरिक आहात. म्हणजे शिक्षकांना पण आता मी शाळेला भेट दिली, मी पाहिले खूप छान पद्धतीनं शाळेत शिकवलं जातं. तरी एवढीच विनंती करेन की आपण शिकवते वेळेस की त्यांना बाबा पाठांतर किंवा अभ्यासापेक्षा ते एक चांगले नागरिक कसे बनले पाहिजेत. आपल्याला सगळ्यांकडून अपेक्षा असते की आपले अधिकारी चांगले पाहिजे, डॉक्टर चांगले पाहिजेत, नेते चांगले पाहिजेत. ते कोण असतात? आणि खूप मोठा म्हणजे ते आपण घडवतो. आपण म्हणतो की जपानमध्ये खूप तिथल्या नागरिकांना देशप्रेम खूप आहे आणि त्यांना शिकवलं जातं शाळेतूनच. ते खूप मोठं म्हणजे कर्तृत्व. मी म्हणेन की पोलीस अधिकारी वगैरे, एक पोलीस अधिकारी काय करू शकतो? एखाद्यानं चोरी केली त्याला शिक्षा देऊ शकतो. शिक्षा देऊ शकतो म्हणजे त्याला ताब्यात घेतात, जेलमध्ये टाकतात, जज त्याला शिक्षा देतात. शिक्षक काय करू शकतात? चोर होणारच नाहीये, एवढी मोठी जबाबदारी घेऊन एवढं मोठं कार्य करू शकतात. आपण जे पालक वर्ग जे अट्टहास करतात की मुलांना शाळेत गेलं पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे, त्याचं कारणच हे आहे की पुढे चालून ते चांगला मुलगा बनला पाहिजे, तसाच तो चांगला एक विद्यार्थी बनला पाहिजे आणि चांगला नागरिक घडला पाहिजे. हे महत्वाचं आहे. तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी करायचं. आपण प्रत्येकाने म्हणलं की आय लव्ह इंडिया, देशाबद्दल प्रेम आहे, म्हणजे आपण प्रत्येक जण बॉर्डरवर जाणार आहोत का? नाही जाऊ शकत. म्हणजे आपले शिक्षक किंवा मी बॉर्डरवर जाऊन आपण देशाचं संरक्षण करतो का?